ही आर्यमन व्हरायटी तिचे 15 खोडे झालेले. या झाडावर 122 टमाटरची संख्या होती. कालचा 15वा खोडा झाल्यानंतर अजूनही त्याच्यावरती 52 टमाटे शिल्लक. कालचा 15वा खोडा झाला आणि अजून एवढा माल शिल्लक. 15 खोड्यानंतर का? एवढा माल शिल्लक. अच्छा. साधारणतः एकरी हे किती बिघ्याचा प्लॉट आहे? हा 1.25 बिघ्याचा. 1.25 बिघ्याचा आहे का? किती आतापर्यंत किती कॅरेट निघाले? आतापर्यंत 740 जाळी झाली. 740. 400 ते 500 कॅरेट निघणार. साधारणतः 400 ते 500 हो, निघतील अंदाजे. 100%. कमी जास्त पण होऊ हो शकतात. अजून शेंडा चालू आहे ना. हा पा इकडं हा. लावा, धरा इथं धरा. हा, काय अजून शेंड्याला माल लागू धरायची. हे बघ खाली घ्या. नुसतं वरचंच नका दाखवू, खाली घ्या. घ्या पहा मग टमाटे शेती परवडते का? धरा इकडं करा. घ्या घ्या इथं धरा. पहा या पाठी मग घ्या. घ्या हे झालं घ्या. म्हणजे साधारणतः म्हणावं लागेल काही शेतकऱ्यांचे 15 खोडे झाल्यानंतर टोमॅटोचं पीक 10 खोड्यात आवरतं. 10 खोड्यात आवरतं. पण आपल्याकडे तसं बघायला गेलं तर 15व्या खोड्यानंतर असं वाटतं का सुरुवातच झाली आहे प्लॉटची. आपण याच्या अजून 15 खोडे करू. हो नक्कीच नक्कीच. कारण तुमची मेहनत आणि पावडर झालीच पाहिजे. तर त्यामुळे होऊ शकतं नाही झाली आणि होणारच. कारण माल पण लागलेला आहे आणि व्हरायटी पण पत्ती पण तुमची पूर्ण शेवटपर्यंत टिकून राहिलेली आहे. एकदम जोमत निघालेलं आहे. नक्कीच नक्कीच. जे नवीन टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काही संदेश देणार असाल तर काय काय द्याल? संदेश काय द्यायचा? आपल्या काम करायची पद्धत, बाकी काही नाही. संदेश दुसरा काही नाही. पण मग कशी केली पाहिजे टोमॅटोची? टोमॅटो लावण्यापूर्वी काही मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे? आता तुमचं जे असेल ते थोडक्यात मार्गदर्शन करा. मशागत हीच आपलं बेड पाडल्यानंतर थोडं शेणखत टाकायचं. बाकी मग आपलं रेग्युलर पावडर फक्त त्या हिशोबात मारायच्या. परवडला असं मारायचं नाही तर काही कोणी काही सांगितलं, कोणी काही पण आणायचं, कोणी काही पण मारायचं. त्या कारणाने पण शेती परवडत नाही. व्हरायटी निवड करताना कशी गेली पाहिजे? व्हरायटी जिचे आपल्याला अनुभव आहे तीच लावली पाहिजे. लोकांच्या सांगण्यावरून व्हरायटी नाही लावली कधीच नाही पाहिजे. लावायची. अच्छा अच्छा. म्हणजे पाऊस झाला का पावडर गेलीच पाहिजे 4 दिवसात झाड बसून घ्या. 4 दिवस पावसामध्ये? हो. अच्छा.